यवतमाळमध्ये वंचितच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झालाय। अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालाय। गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भात माहिती न दिल्याने त्यांचा अर्ज रद्द झालाय। तर अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झालाय। तर याच संदर्भात तिथला आढावा घेतलाय आमचे यवतमाळचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी। पाहूयात। लोकसभा मतदारसंघामधून वंचितचा जो उमेदवार आहे अभिजित राठोड यांचा अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यांनी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी न दाखवल्यामुळेच त्यांचा अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर लोकसभा मतदारसंघामध्ये जयश्री पाटील ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल केलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर संजय देशमुख यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे। ते माजी क्रीडा राज्यमंत्री आहेत आणि त्यांचं एक मोठं नाव आहे। जर आपण बघितलं तर वंचित, महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये लढत पाहायला मिळणार होती, मात्र आज वंचितचा जो अर्ज आहे तो रद्दबातल करण्यात आल्यामुळे आपल्याला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे। मतदारांचा विचार जर केला तर वंचितचे मतदार जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। मागील वेळेचा जर विचार केला तर पवार जे होते त्यांनी 93,000 मते घेऊन आपलं मताधिक्य दाखवलं होतं आणि एक मोठी लढत त्यांनी निर्माण केली होती। मात्र आता अभिजित राठोड यांचा अर्ज जो आहे तो रद्द केल्यामुळे आपल्याला आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे। संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।